नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या कला अस्मिता या यूट्यूब चॅनलवरती हिंदू सण व उत्सव याविषयी देखील माहिती बघत असतो। आजचा सण आहे आषाढी एकादशी। प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक व कृष्ण पक्षात एक याप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात। अधिक मास असल्यास त्या 2 एकादशी जास्त असतात, पण त्यापैकी आषाढी व कार्तिकी एकादशी व त्यापेक्षा आषाढी एकादशीचे महत्त्व अधिक मानण्यात येते। आषाढी एकादशीस भगवान श्री विष्णू झोपतात म्हणून तिला शयनी आणि कार्तिकी एकादशीस भगवान श्री विष्णू जागे होतात म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात। एकादशी संदर्भात अशी कथा सांगण्यात येते की मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराकडे जाऊन त्यांची मोठ्या भक्तिभावाने व तल्लीन होऊन आराधना केली। श्री शंकराने प्रसन्न होऊन तू कुणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील असा वर दिला। असा वर मिळताच मृदुमान्य राक्षस अधिकच उन्मत्त झाला व त्याने सर्व देवांवर स्वारी करून देवांचा पराभव केला। तेव्हा सर्व देव शंकराकडे आले, पण शंकरांनीच त्याला वर दिल्यामुळे त्यांना त्याच्या विरुद्ध काही करता येत नव्हते। मग सर्व देव शंकरांसह एका गुहेत जाऊन लपून बसले। तेथे त्या सर्वांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली। तिचे नाव एकादशी। तिने त्या मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली। त्या दिवशी पाऊस पडत होता, त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले। तसेच सर्वजण गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला। त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात पडला। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नदीवर जाऊन स्नान करून आपल्या कुलदेवतांची व विष्णूची पूजा करावी, उपवास करावा। पूजेला 1000 किंवा 108 तुळशी वाहाव्यात। उपवास तुळशीपत्र घेऊन सोडावा। या दिवशी रात्र ईश्वर भजन चिंतनात घालवावी, हरिकथा श्रवण करावी व दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारणे सोडावे। ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या निर्जला एकादशीला भाविक पाण्याचा थेंब देखील घेत नाही। एकादशीच्या व्रतामुळे दुहेरी फायदा मिळत असतो, पुण्यप्राप्ती होते आणि मन व चित्त प्रसन्न राहते। 15 दिवसातून 1 दिवस उपवास केल्यामुळे आपल्या शरीरातील इंद्रियांना विश्रांती मिळते। आषाढी कार्तिकी भक्तिजन येती, चंद्रभागे माझे स्नाने जे करीती। आषाढ महिन्यातील एकादशीला फार पवित्र मानण्यात येते, म्हणून या एकादशीला महा एकादशी म्हणतात। या महिन्यातील अत्यंत आनंदाचा हा दिवस असतो। पांडुरंगाच्या भेटीसाठी कोसनकोस पावसा पाण्यात भिजत शिंबत जाणाऱ्या वारकरी भक्तांच्या दिंडीचा सोहळा अत्यंत मनोरम असा असतो। या एकादशीस आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकहून निवृत्तीनाथांची, सासवडहून सोपानदेवांची, पैठणहून एकनाथांची, दैठाण्यावरून दैठाणकरांची व उत्तर हिंदुस्थानातून कबीरांची पालखी निघते। तसेच महाराष्ट्रातील इतर भागांतून 3 लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांची चंद्रभागेच्या काठी जत्रा भरते। सर्व जाती जमातीच्या भक्ती प्रेमाच्या जोरावर परमेश्वराचा मार्ग मोकळा करून देणाऱ्या व परमार्थाच्या प्रांतात लोकशाहीचे रूप विकसित करून देणारा वारकरी संप्रदाय म्हणजे विकसित वैष्णव धर्मच होय। हा दिवस म्हणजे परस्परांवर प्रेम करावे, प्राणीमात्रांवर दया करावी, भविष्यातील अडीअडचणींचा सखोल विचार करावा, अंध, अपंग, गोरगरीब यांना दान व मदत द्यावे, निस्वार्थी जीवन जगावे, अशा आदर्श शिकवणीचा जीवनातील दिवस आहे। धन्यवाद। जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत।